नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण वनरक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 6 पाहत आहोत. तर वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी मित्रांनो पहिला प्रश्न आहे, जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि अचूक जोडीचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, 1चं 3 आहे म्हणजे आपट्याचं मित्रांनो रंग आहे, बचं 4 आहे म्हणजे बिडी पळसबिडी, कचं 2 आहे मित्रांनो खैरकात आणि चौथ्याचं बांबूचा आहे तो पेपर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथं अचूक उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये जंगलाखालील जमिनीचं प्रमाण सर्वाधिक आहे? आपल्याला माहीतच आहे, गडचिरोली. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त, तर या ठिकाणी ठाण्याला हा प्रश्न 2017 वनरक्षक भरतीत विचारला होता. जंगलाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली. लक्षात ठेवा, हे रिपिटेशन झालेले क्वेश्चन्स आहेत, सर्व काही या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले आहेत. जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी. आणि या ठिकाणची जी अचूक जोडी आहे या ठिकाणी प्रश्न चौथ्याची, ती पर्याय क्रमांक आपल्याला 1 पाहायला मिळेल. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय आहे पर्याय क्रमांक 1? म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या, 1चं या ठिकाणी 3 उत्तर आहे. म्हणजे नळनाळा जो या ठिकाणी किल्ला आहे तो अकोला जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर बचं 1 आहे म्हणजे टिपेश्वर जे आहे मित्रांनो ते यवतमाळला येतं. अरनेर जे आहे ते 4 उत्तर आहे म्हणजे नंदुरबार या ठिकाणी येतं. त्यानंतर येडशी रामशिंग घाट जे आहे तर 2 मध्ये म्हणजे उस्मानाबाद या ठिकाणी तो येतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, या ठिकाणी आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळतात? तर या ठिकाणी मित्रांनो दोन्ही ठिकाणी उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य या ठिकाणी आढळतात. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला? 1972ला. जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि अचूक जोडीचा जो क्रमांक आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 4 म्हणजेच पहा, अचं 1 आहे या ठिकाणी, म्हणजे अचं 3 उत्तर आहे म्हणजे चंद्रपूरचं या ठिकाणी मित्रांनो ताडोबा येतं. त्यानंतर नागपूरचं या ठिकाणी पेंच येतं, पेंच अभयारण्य. भंडाऱ्याचं मित्रांनो या ठिकाणी नवेगाव आणि वर्ध्याचं येतं ते या ठिकाणी बोर येतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी याचं उत्तर येतात. त्यानंतर पुढील जोड्या लावायला या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याची जोडी जी आहे मित्रांनो लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी अचूक जोडी आहे. म्हणजे औरंगाबाद हिमायत बाग, त्यानंतर कोल्हापूर राधानगरी, अमरावती ढाकणा कोलकाज आणि भंडारा दरेकेसा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ढाकणा कोलगाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या अगोदरच्याच प्रश्नात होतं उत्तर अमरावती. त्यानंतर पुढील 2 विधानांपैकी कोणतं योग्य आहे? महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय दमट पानझडी अरण्य व उष्णकटिबंधीय काटेरी खोटी अरण्य जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत. वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांचा 1/3 क्षेत्रात नाहीत असं या ठिकाणी विधान आहे. आणि या ठिकाणी योग्य विधान कोणतं आहे ते सांगितलं होतं आणि पर्याय क्रमांक 4 एकही नाही आहे. पुढील 2 विधानांपैकी योग्य विधान कोणतं या ठिकाणी ओळखायला सांगितलं होतं. या ठिकाणी पहा विधान कोणतं आहे मित्रांनो, माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठं अभयारण्य आहे. इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढविले गेले आहे. माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्यापी कार्विंटांमुळे. तर याचं या ठिकाणी केवळ हे जे आहे हे या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर जे आहे हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रात नाग, चंपा, पांढर, सिडार, फणस, कावशी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यामध्ये आढळतात? ते उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये आढळतात. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकवस्तीची टक्केवारी सर्वात जास्त होती? गडचिरोली. त्यानंतर पुढीलपैकी योग्य विधान सांगितलेलं आहे ओळखायला. आणि या ठिकाणी मित्रांनो वार्षिक पर्जन्य 80 ते 1230 सेंटीमीटर असणाऱ्या प्रदेशात वृक्ष पानझडी अरण्य आढळतात, बरोबर विधान आहे. त्यानंतर वृक्ष पानझडी अरण्यात सागवान, शिसम, पळस, खैर वगैरे वृक्ष आढळतात. या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आपल्याला आढळतात. त्यानंतर हिवळ, बाबूळ, खैर हे वृक्ष खालीलपैकी कोणत्या वनांमध्ये आढळून येतात असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी उष्णकटिबंधीय काटेरी वनामध्ये हे वृक्ष आपल्याला आढळून येतील. आर्द्र पानझडी वनात मुख्यतः कोणती वनस्पती आढळते? तर या ठिकाणी सागवान ही वनस्पती या ठिकाणी आढळते, लक्षात ठेवा सागवान.
त्यानंतर खाजण वनांसंबंधी योग्य विधान या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं होतं. तर या ठिकाणी खाजण वनांसंबंधी योग्य विधान काय जे आहे ते वरीलपैकी सर्व विधान या ठिकाणी मित्रांनो योग्य आहेत. कांदळ, चिंपी, तीस, तिवर, मारांडी हे वृक्ष या वनांमध्ये आढळतात, बरोबर आहे. भरती ओहोटीच्या लाटा हे वृक्ष सहन करू शकतात, बरोबर आहे. समुद्र किनाऱ्याची झीज थांबवण्यासाठी ही वने उपयुक्त आहेत, बरोबर आहे. खाड्यांच्या मुखाशी दलदलीच्या प्रदेशात ही वने आढळतात. या ठिकाणी चारही विधानं अतिशय बरोबर आणि योग्य आहेत. प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते या ठिकाणी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. योग्य जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो योग्य जोडी येते ती पहा. पर्याय क्रमांक 2 येते. म्हणजेच या ठिकाणी 2 म्हणजेच काय तर समजून घ्या मित्रांनो. 2 पर्याय क्रमांक म्हणजेच काय तर पहिल्याचं अचं एकच उत्तर येतं या ठिकाणी मित्रांनो. पेंच राष्ट्रीय या ठिकाणी 1चं 1 आहे अचं. तर या ठिकाणी चपराळा जे राष्ट्रीय उद्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी आपले 19 नंबरचा प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी आता पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी जो आहे या ठिकाणी 19 नंबरचा. तर या ठिकाणी पहा 19चं 2 आहे मित्रांनो. सॉरी या ठिकाणी पर्याय क्रमांक जे आहे 19चा ते 2 आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय आहे तर अचं 2 उत्तर आहे मित्रांनो. या ठिकाणी पेंच हे या ठिकाणी नागपूरला पाहायला मिळेल. त्यानंतर या ठिकाणी ताडोबा अंधेरी जे आहे ते चंद्रपूरला पाहायला मिळेल. त्यानंतर नवेगाव नागझिरा 1 नंबर गोंदिया भंडारामध्ये पाहायला मिळेल. आणि गुगामल जे आहे ते मित्रांनो तुम्हाला अमरावती या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे याचं उत्तर येतं. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलं होतं आणि फक्त ब नंबरचं जे आहे ते विधान या ठिकाणी अयोग्य आहे. आणि जे अविधान आहे या ठिकाणी मराठवाडा विभागात एकही राष्ट्रीय उद्यान नाही, बरोबर आहे. विदर्भात सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहेत, बरोबर. महाराष्ट्रात 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, बरोबर आहेत. तर या ठिकाणी ब हे विधान योग्य नाही. योग्य जोड्या लावायला सांगितले आहेत आणि 21चं पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. चपराळाचं उत्तर येतं मित्रांनो गडचिरोली. त्यानंतर बचं या ठिकाणी 2च येतं. नांदूर, मध्यमेश्वर, नाशिक, मायणी, सातारा आणि पाल, जळगाव म्हणजे त्यांच्या समोरचीच उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर पुढील विधान पहा. सागरी अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? ती मालवणला आहेत. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे का तालुक्यात आहे? तर ते भद्रावती तालुक्यामध्ये आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर याची स्थापना झालेली आहे मित्रांनो 16 फेब्रुवारी 1974ला. सामाजिक वनीकरणाचे खालीलपैकी उद्दिष्ट कोणते आहे? तर वरीलपैकी सर्व उद्दिष्टे या ठिकाणी पाहायला मिळतील. जनावरांना चारा उपलब्ध करून देणे, शेतजमिनीचे संरक्षण करणे, लोकांना करमुक्तीसाठी उद्याने तयार करणे. ते वरीलपैकी 4ही विधानं आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बरोबर पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे आपण वनरक्षक भरतीतील अतिशय संभाव्य अशी मित्रांनो प्रश्नपत्रिका क्रमांक 26 पाहिली. यामध्ये काही सजेशन करेक्शन्स असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.